हॅलो स्टुडंट्स, या आधीच्या लेक्चरमध्ये रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या लेसनमध्ये आपण जे शिकलो ते ह्युमन बिंगची रेस्पिरेटरी सिस्टीम. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम आपण स्टार्ट केलेली आहे आणि या सिस्टीममध्ये सगळ्यात पहिला पार्ट आपण शिकलो नोज. नोज नंतरचा नेक्स्ट पार्ट होता फॅरिंग्स. फॅरिंग्स नंतर नेक्स्ट बघितला आपण लॅरिंग्स आणि लॅरिंग्स नंतरचा नेक्स्ट पार्ट जो दिला होता तो ट्रकिया. ट्रकिया नंतर नेक्स्ट ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युअल फॉर्म होतात हे आपल्याला आपण बघितलंय आणि त्यानंतरचा नेक्स्ट आहे लंग्स आणि डायफ्रम. हे जे मेन पार्ट आहेत ते आपण याच्यामध्ये शिकलो. सो त्याच्यामधले जे रिव्हिजन आहे ते बघा, नोजमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे पार्ट त्याच्यामध्ये एक्सटर्नल लेअर, इंटरनल लेअर, नॅझल कॅव्हिटी सांगितलं, 2 नॅझल चेंबर सांगितले, 2 नॅझल चेंबर मेसेंजर कार्टिलेजमुळे होतात हे तुम्हाला सांगितलं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं नॅझल कॅव्हिटी 3 पार्टमध्ये डिवाइड होते. त्याच्यामधला पुढचा जो प्रॉक्सिमल पार्ट आहे त्याला म्हटलं जातं, प्रॉक्सिमल जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं वेस्टिब्युल. त्याच्या पाठीमागचा जो पार्ट असतो तो रेस्पिरेटरी पार्ट आणि सगळ्यात आतला अप्परमोस्ट पार्ट जो आहे त्याला म्हटलं जातं ऑल्फॅक्टरी. सो प्रत्येकाची कामं वेगवेगळी इथे आपण बघितलं. त्यानंतरचा नेक्स्ट होता फॅरिंग्स. फॅरिंग्स जो आहे तो मीटिंग पॉइंट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीमचा. आणि या पार्टमध्ये आपण 3 पार्ट शिकलो फॅरिंग्सचे. त्याच्यामध्ये ओरोफॅरिंग्स, फर्स्ट होता नॅझोफॅरिंग्स, सेकंड ओरोफॅरिंग्स आणि थर्ड लॅरिंगोफॅरिंग्स. लॅरिंगोफॅरिंग्स नंतर लॅरिंग्स हा ऑर्गनमध्ये ओपन होतो. सो नेक्स्ट ऑर्गन आपण शिकलो लॅरिंग्स. लॅरिंग्समध्ये सांगितलं लॅरिंगोफॅरिंग्स आणि लॅरिंग्स याच्यामधलं जे ओपनिंग आहे ते ग्लॉटिस. ग्लॉटिसच्या लाइनिंगला जे 2 गार्ड कार्टिलेजिनस गार्ड असतात त्यांना एपिग्लॉटिस म्हटलं. ते फूड मटेरियल सॉलो करताना रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये एंटर करू देत नाहीत हेही आपण बघितलं. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट सांगितलं तुम्हाला लॅरिंग्स नंतर. नेक्स्ट जो आहे त्याला म्हटलं जातं ट्रकिया. ट्रकिया इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज विंड पाईप, जी थोरॅसिक कॅव्हिटीच्या मिडलपर्यंत रन होते. मिडलपर्यंत गेल्यानंतर ही ट्रकिया 2 पार्टमध्ये डिवाइड होते. त्यांना प्रायमरी ब्रॉन्काय असं म्हटलं जातं. सो 2 प्रायमरी ब्रॉन्काय आहेत, लेफ्ट आणि राईट. रिस्पेक्टिव्ह लंग्समध्ये एंटर केल्यानंतर प्रायमरी ब्रॉन्काय डिवाइड होऊन ज्या तयार होतात त्यांना म्हटलं जातं सेकंडरी ब्रॉन्काय. सेकंडरी ब्रॉन्काय फर्दर डिवाइड होतात आणि फॉर्म होतात टर्शरी ब्रॉन्काय आणि टर्शरी ब्रॉन्काय डिवाइड होऊन फायनली ब्रॉन्क्युल्स फॉर्म होतात. ब्रॉन्क्युलच्या एंडला एअर सॅक्स असतात आणि त्याच्या बलून लाईक एअर सॅक्स आहेत त्यांना अल्वेओलाई म्हटलं जातं. सो आपलं ट्रकिया आणि ब्रॉन्क्युल्स इथपर्यंत कंप्लीट झालेले आहेत. लास्ट जे 2-3 पॉईंट आपले राहिलेले आहेत त्यातला एक आहे लंग्स, त्यानंतरचा नेक्स्ट आहे अल्वेओलाई. सो लंग्स बद्दल काय सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट ऑफ ऑल लंग्स आर मेन रेस्पिरेटरी ऑर्गन. मेन रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. बाकीचा जो सगळा ट्रॅक सांगितला त्याच्यामधून गॅसेस फक्त आत आणणं बाहेर सोडणं, पण ॲक्च्युअल गॅसेसचा जो एक्सचेंज आहे तो अल्वेओलायच्या लाइनिंगला होतो. बाकी कुठेही गॅसेसचा एक्सचेंज केला जात नाही. सो लंग जे आहेत ते मेन रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. सेकंड थिंग दे आर पेअर्ड. पेअर्ड आहेत म्हणजे 2 लंग्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, हा जो आहे तो हा फर्स्ट लंग आणि हा दुसरा. या पद्धतीनं पेअर्ड लंग्स आहेत किंवा 2 लंग्स असतात. नेक्स्ट हे जे लंग्स आहेत ते स्पॉन्जी अँड इलास्टिक. इलास्टिसिटी आहे त्यांच्याकडे. इलास्टिसिटी आहे त्यामुळे ते त्यांचा साईज आहे ते चेंज होऊ शकतो. कधी ते स्वेल होऊ शकतात, कधी त्याचा जो शेप आहे तो कमी होऊ शकतो. सो यावेळी त्यांच्याकडे इलास्टिसिटी आहे. सो स्पॉन्जी अँड इलास्टिक. नेक्स्ट दे आर लोकेटेड इन थोरॅसिक कॅव्हिटी. आपले जे लंग्स आहेत ते थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये लोकेट झालेले आहेत. चेस्टमध्ये जी थोरॅसिक कॅव्हिटी आहे तिच्या आतमध्ये. त्यानंतर नेक्स्ट हिच्या बाजूला डबल प्ल्युरल मेम्ब्रेन आहे. डबल प्ल्युरल मेम्ब्रेन बघा, या बाजूला इकडे मी हे एक मेम्ब्रेन ड्रॉ केलं आणि अजून पुढे अजून एक मेम्ब्रेन आहे. सो या पद्धतीनं 2 मेम्ब्रेन असतात आणि हे जे 2 मेम्ब्रेन आहेत त्यांना प्ल्युरल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. यातलं आउटर मेम्ब्रेन जे आहे त्याला म्हणायचं परायटल. हे आउटर आहे आणि त्याला परायटल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं आणि त्याच्या आतमधलं जे दुसरं आहे त्याला म्हटलं जातं विसरल. सो परायटल आणि विसरल असे 2 प्ल्युरल मेम्ब्रेन असतात. परायटल आणि विसरल या दोन्ही मेम्ब्रेनच्या मध्ये जी स्पेस आहे त्या स्पेसला म्हटलं जातं प्ल्युरल कॅव्हिटी. सो नीट लक्षात ठेवा, याला प्ल्युरल कॅव्हिटी म्हटलं जातं आणि या प्ल्युरल कॅव्हिटीच्या आतमध्ये एक फ्लुइड असतं विच इज कॉल्ड ॲज प्ल्युरल फ्लुइड. त्या फ्लुइडला प्ल्युरल फ्लुइड असं म्हटलं जातं आणि हे जे फ्लुइड आहे ते ल्युब्रिकेटिंग आहे, जेणेकरून फ्रिक्शन अवॉइड करतं. 2 मेम्ब्रेनमध्ये फ्रिक्शन होऊ देत नाही. जेव्हा ते जे लंग्स आहेत ते इन्फ्लॅट होतात किंवा पुन्हा ओरिजिनल पोझिशनला जातात त्यावेळी ह्या प्ल्युरल मेम्ब्रेनमध्ये जे घर्षण होणार आहे किंवा फ्रिक्शन होणार आहे या प्ल्युरल फ्लुइडमुळे अवॉइड केलं जातं. सो इट इज ल्युब्रिकेटिंग. सो इथपर्यंत सांगितलेलं पुन्हा एकदा बघा. लंग्स आर दी मेन रेस्पिरेटरी ऑर्गन. मेन रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. सेकंड दे आर
पेअर्ड, हे पेअर्ड असतात. थर्ड, दे आर स्पॉन्जी अँड इलास्टिक, हे स्पॉन्जी आहेत आणि यांच्याकडे इलास्टिसिटी आहे. नेक्स्ट, दे आर लोकेटेड इन थोरॅसिक कॅव्हिटी, थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये लोकेट झालेले आहेत. नेक्स्ट, त्यांच्या बाजूला डबल प्ल्युरल मेम्ब्रेन असतं, 2 प्ल्युरल मेम्ब्रेन आहेत. त्यातलं आउटर जे आहे त्याला म्हटलं जातं परायटल आणि आतलं जे आहे त्याला म्हटलं जातं विसरल. परायटल आणि विसरल ह्या 2 मेम्ब्रेनच्या मध्ये जी स्पेस आहे त्या स्पेसला म्हटलं जातं प्ल्युरल कॅव्हिटी आणि या प्ल्युरल कॅव्हिटीमध्ये जे फ्लुइड आहे त्याला म्हटलं जातं प्ल्युरल फ्लुइड. सो प्ल्युरल फ्लुइड त्याच्यामध्ये लोकेट झालेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे ल्युब्रिकेशनचं काम करतं. सो ल्युब्रिकेटिंग फ्लुइड आहे. नेक्स्ट, 2 लंग्स आहेत, एक राईट लंग आणि दुसरा लेफ्ट लंग. सो 2 लंग्स आहेत, त्यातला राईट लंग जो आहे तो लार्जर असतो आणि लेफ्ट लंग जो आहे तो स्मॉलर असतो. राईट लंगला 3 लोब्स आहेत आणि लेफ्ट लंगला 2 लोब्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. सो हे नीट लक्षात ठेवा, राईट लंग अँड लेफ्ट लंग, राईट इज लार्जर अँड लेफ्ट इज स्मॉलर. राईट लंगला लोब्स असतात राईट लंगला लोब्स असतात 3 आणि लेफ्ट लंगला लोब्स असतात 2. त्यानंतर नेक्स्ट, ब्रॉन्क्युल्स. ह्या जे लंग्स आहेत ह्या लंग्सच्या आतमध्ये ब्रॉन्क्युल्स असतात. तुम्हाला माहिती आहे इथपर्यंत ट्रकिया तुम्हाला सांगितलेलं, बायफर्गेट झाल्यानंतर हे जे तयार झाले हे 2 प्रायमरी ब्रॉन्काय. प्रायमरी ब्रॉन्काय जेव्हा आतमध्ये एंटर करतात तेव्हा ह्या प्रायमरी ब्रॉन्काय पासून नेक्स्ट तयार झालेले सेकंडरी, टर्शरी आणि फायनली ब्रॉन्क्युल जे त्याच्यामध्ये फॉर्म होतात. सो लंग्सच्या आतमध्ये ब्रॉन्क्युल्स लोकेट झालेला आहे. नेक्स्ट, हे जे ब्रॉन्क्युल्स आहेत या ब्रॉन्क्युलच्या टर्मिनलला एअर सॅक असतात. म्हणजे इमॅजिन करा, जर हा ब्रॉन्क्युल असेल तर याच्या एंडला या पद्धतीनं ही जी टोटल एक आहे ह्या सगळ्याला एकत्रितपणे म्हटलं जातं एअर सॅक. सो ब्रॉन्क्युलच्या एंडला एअर सॅक असतात आणि एका एअर सॅकमध्ये 10 to 12 अल्वेओल आहे. म्हणजे जर ही एक एअर सॅक असेल तर हिच्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 अल्वेओल असतात. बघा इथे मी 3, 4, 5, 6 ड्रॉ केले, 7, 8, 9, 10 या पद्धतीनं कमीत कमी 10 ते 12 अल्वेओल एका एअर सॅक मध्ये प्रेझेंट असतात आणि ही जी एअर सॅक आहे तिच्या बाजूला ब्लड कॅपिलरीचा रिच सप्लाय असतो. सो ही जी इन्फॉर्मेशन होती ती लंग्स बद्दल आहे. बऱ्यापैकी डिटेल इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. याच्यामध्ये एमसीआरटी मध्ये सुद्धा पॉईंट कव्हर होतात. तरी हे सगळे पॉईंट किंवा आपली ह्युमन बिंगची रेस्पिरेटरी संपल्यानंतर आपण एमसीआरटी मधले पॉईंट जे ते एकदा चेक करणार आहे. सो फर्स्ट पॉइंट पुन्हा एकदा बघा, लंग्स आर दी मेन रेस्पिरेटरी ऑर्गन. सेकंड थिंग, दे आर पेअर्ड अँड इलास्टिक. नेक्स्ट, they are spongy. Next, they are located in the thoracic cavity. Next, lungs are covered by the double pleural membrane. So double pleural membrane आहे. त्यानंतरचं नेक्स्ट जे तुम्हाला सांगितलं की ते जे 2 प्ल्युरल मेम्ब्रेन आहेत त्यातला जो आउटर आहे त्याला म्हटलं जातं परायटल आणि आतला जो आहे त्याला इनरला म्हटलं जातं विसरल. परायटल आणि विसरल असे 2 मेम्ब्रेन असतात आणि ह्या 2 मेम्ब्रेनच्या मध्ये जी कॅव्हिटी आहे तिला म्हणायचं प्ल्युरल कॅव्हिटी. त्यातल्या फ्लुइडला म्हटलं जातं प्ल्युरल फ्लुइड आणि हे जे फ्लुइड आहे ते ल्युब्रिकेटिंग फ्लुइड असतं. लंग्स 2 आहेत, राईट लंग आणि लेफ्ट लंग. राईट लार्जर, लेफ्ट स्मॉलर. राईटला 3 लोब्स आणि लेफ्टला 2 लोब्स असतात. लंग्सच्या आतमध्ये काय आहे तर ब्रॉन्क्युल्स आहेत आणि ब्रॉन्क्युलच्या एंडला काय असतात एअर सॅक. एअर सॅक म्हणजे काय तर 10 to 12 अल्वेओला एकत्र येऊन जी सॅक तयार होते तिला एअर सॅक म्हटलं जातं. सो ही जी इन्फॉर्मेशन होती ती लंग्सची. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे अल्वेओलाय. सो अल्वेओलाय कशा असतात बघा, थिन वॉल बलून लाईक स्ट्रक्चर. सो बघा जर हे एक स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर याची जी वॉल आहे ती थिन वॉल असते. पुढे आपण बघणारच आहे ब्रीदिंग आणि एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये की त्याच्या लायनिंगला स्क्वॅमस इपिथेलियम असतो आणि स्क्वॅमस इपिथेलियम अतिशय थिन आहे हे तुम्हाला माहिती आहे. सो या लायनिंगला स्क्वॅमस इपिथेलियम आहे त्यामुळे हे जे अल्वेओलाय आहे ते थिन वॉल असतात. नेक्स्ट, बंच ऑफ ग्रेप्स म्हणजे एक एअर सॅक जर बघितली तर त्याच्यामधले जे अल्वेओल आहेत ते ग्रेप्सचा बंच असल्याप्रमाणे म्हणजे द्राक्षांचा घड जसा दिसतो त्या पद्धतीने हे अल्वेओलाय दिसतात. नेक्स्ट, हे जे अल्वेओलाय आहेत त्याच्या बाजूला ब्लड कॅपिलरीचं नेटवर्क असतं. ओके, सो बघा इथं मी एक अल्वेओलाय ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट हा जो अल्वेओलाय आहे याच्या बाजूला ब्लड कॅपिलरीचं नेटवर्क जे आहे ते प्रेझेंट असतं जेणेकरून यातला ऑक्सिजन ब्लडमध्ये आणि इकडचा कार्बन डायऑक्साईड अल्वेओलायमध्ये सप्लाय केला जाईल. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा हे जे अल्वेओलाय आहेत ते सुद्धा इलास्टिक असतात त्यांची वॉल. त्याच्या लायनिंगला स्क्वॅमस इपिथेलियम, मी आताच तुम्हाला सांगितलं याच्या लायनिंगला स्क्वॅमस इपिथेलियम लोकेट झालेला आहे. नेक्स्ट, जवळपास दोन्ही लंग्स मिळून 700 मिलियन अल्वेओलाय जे ते आपल्याकडे आहेत
आणि या अल्व्हेओलायचं मेन फंक्शन काय की का अल्व्हेओलाय फॉर्म झाले. सो दे प्रोव्हाइड सरफेस फॉर द एक्सचेंज ऑफ गॅसेस. गॅसेसचा एक्सचेंज होण्यासाठी सरफेस प्रोव्हाइड करणं हे कोणाचं काम असतं, अल्व्हेओलायचं फंक्शन असतं. हे सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा, कारण अल्व्हेओलाय फॉर्म झाल्यामुळे सरफेस एरिया इन्क्रीज होतो आणि ही मेन कॅरेक्टरिस्टिक अल्व्हेओलायची आहे. सो इथपर्यंत आपण बघितलं अल्व्हेओलाय. इथलं एक वाक्य बघा, नेटवर्क ऑफ कॅपिलरीज मी तुम्हाला सांगितलं की याच्या बाजूला नेटवर्क ऑफ कॅपिलरीज आहे. पण कुठल्या कॅपिलरीज, तर पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी व्हेन. पल्मोनरी आर्टरी तुम्ही सर्क्युलेशन शिकलेलं आहे. सो तुम्हाला पल्मोनरी आर्टरी म्हणजे काय माहिती आहे, पल्मोनरी आर्टरी जे आहेत त्याच्या ब्रांचेस तयार होतात आणि स्मॉलर ब्रांचेसनाच आपण कॅपिलरीज म्हणतो आणि त्याच्यापासून पल्मोनरी व्हेन जे ती फॉर्म होते आणि ती हार्टकडे जाते. सो ह्या पल्मोनरी आर्टरी आणि व्हेनच्या ब्रांचेस जे आहेत, कॅपिलरी जे आहेत त्या अल्व्हेओलायच्या बाजूला प्रेझेंट असतात. सो दिस इज अबाउट अल्व्हेओलाय. सो आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम मधले 2 मेन ऑर्गन शिकलो, एक लंग्स आणि 2 अल्व्हेओलाय. लंग्स तुम्हाला समजले तर बघा, फर्स्ट सांगितलं इट इज मेन रेस्पिरेटरी ऑर्गन. नेक्स्ट दे आर पेयर्ड. नेक्स्ट दे आर स्पॉन्जी अँड इलास्टिक. त्यानंतरचं नेक्स्ट सांगितलं दे आर लोकेटेड इन थोरॅसिक कॅव्हिटी. त्याच्या बाजूला 2 मेम्ब्रेन आहेत विच इज कॉल्ड एज प्लुरल मेम्ब्रेन. त्यातलं आउटर परायटल आणि इनर विसरल. 2 प्लुरल मेम्ब्रेनच्या मध्ये जे फ्लुइड आहे त्याला म्हटलं जातं, सॉरी 2 प्लुरल मेम्ब्रेनच्या मध्ये जी कॅव्हिटी आहे तिला म्हटलं जातं प्लुरल कॅव्हिटी आणि त्या कॅव्हिटीमध्ये जे फ्लुइड आहे त्याला म्हटलं जातं प्लुरल फ्लुइड जे ल्युब्रिकेटिंग आहे. त्यानंतर 2 लंग्स मधलं एक राईट आणि दुसरं लेफ्ट लंग. राईट लंग लार्जर आहे आणि लेफ्ट लंग स्मॉलर आहे. अजून एक राईट लंगला 3 लोब्स असतात आणि लेफ्ट लंगला 2 लोब्स असतात. लंग्सच्या आतमध्ये काय आहेत तर ब्रॉन्क्युल्स आहेत आणि ब्रॉन्क्युलच्या एंड पॉइंटला एअर सॅक असतात. एका एअर सॅक मध्ये किती अल्व्हेओलाय, 10 to 12 अल्व्हेओलाय असतात. मग नेक्स्ट तुम्हाला अल्व्हेओलायची इन्फॉर्मेशन सांगितली. अल्व्हेओलाय थिन वॉल्ड आहे. त्यानंतर दे लुक लाईक बंच ऑफ ग्रेप्स. Next, around the alveoli there is network of blood capillaries and those capillaries are formed from pulmonary artery and pulmonary vein. Next, these alveoli are elastic and in the lining of alveoli there is squamous epithelium. Alveoli lining ला squamous epithelium present असतो. दोन्ही लंग्स मिळून जवळपास 700 मिलियन अल्वेओलाय असतात. अल्वेओलायमुळे सरफेस एरिया इन्क्रीज होतो आणि जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढा गॅसेसचा एक्सचेंज जास्त इफिशियंटली होतो. सो दिस इज अबाउट दी अल्वेओलाय. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपण याच्यामध्ये बघणार आहे तो आहे डायफ्रम. सो डायफ्रम हा लास्ट पॉईंट आहे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचा आणि त्याच्याबरोबर आपली ही सिस्टीम संपेल. बघा सी नेक्स्ट इज डायफ्राम आणि डायफ्राम इट इज अ मस्क्युलर सेप्टम. सो मी मगाशी पण तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवलेली. सो हे जर आपले लंग्स असतील तर या लंग्सच्या खाली इथे एक मस्क्युलर ऑर्गन, एक मस्क्युलर सेप्टम प्रेझेंट असतो आणि तो जो मस्क्युलर सेप्टम आहे त्याला म्हटलं जातं डायफ्राम. तर या डायफ्राममुळे 2 कॅव्हिटी सेपरेट होतात. या डायफ्रामच्या वरची जी कॅव्हिटी आहे तिला म्हटलं जातं थोरॅसिक कॅव्हिटी आणि डायफ्रामच्या खाली जी आहे तिला म्हटलं जातं ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. सो नेक्स्ट पॉइंट इज ड्यू टू डायफ्राम और डायफ्राम सेपरेट्स thoracic cavity and abdominal cavity. सो डायफ्राम मुळे 2 कॅव्हिटी सेपरेट होतात. त्यातली वरची जी कॅव्हिटी असते ती थोरॅसिक कॅव्हिटी आणि खालची जी कॅव्हिटी आहे तिला म्हटलं जातं ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. सो हे डायफ्राम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा मसल्स पासून बनलेला एक सेप्टम एक वॉल आहे ज्याच्यामुळे 2 कॅव्हिटी सेपरेट झाल्या. आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला ब्रीथिंग मध्ये हेल्प करणार आहे तो म्हणजे ह्याचे 2 शेप मध्ये तुम्ही बघू शकता. जेव्हा तो रिलॅक्स स्टेट मध्ये असतो, व्हेन डायफ्राम इट इज इन रिलॅक्स स्टेट, त्याचा जो शेप आहे तो डोम शेप असतो आणि जेव्हा हा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा त्याचा जो शेप असतो तो फ्लॅट होतो. सो बघा
इमॅजिन करा की आता हा कॉन्ट्रॅक्टेड आहे, जेव्हा कॉन्ट्रॅक्टेड असेल तेव्हा हा फ्लॅट होईल आणि हे सपोज लंग्स आहेत. जेव्हा हा रिलॅक्स असतो तेव्हा असा डोम शेप असतो. सो या वेळी डायफ्राम दोन शेप मध्ये प्रेझेंट आहे. फ्लॅट असेल जेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट होईल आणि डोम शेप होईल त्यावेळी तो रिलॅक्स असेल. सो हे जे आहे ते तुम्हाला ब्रीदिंगसाठी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि डायफ्राम बद्दल हे तीनच पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणार आहे. सो डायफ्राम बद्दल फर्स्ट सांगितलं इट इज मस्क्युलर सेप्टम. हा मस्क्युलर सेप्टम आहे. सेकंड इट सेपरेट्स थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटी, दोन कॅव्हिटी सेपरेट करतो. नेक्स्ट डायफ्राम जेव्हा रिलॅक्स स्टेट मध्ये असतो तेव्हा तो डोम शेपचा असतो आणि डायफ्राम जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा तो फ्लॅट होतो. सो दिस इज अबाउट दी डायफ्राम. आणि इथं आपली ह्युमन बिंगची जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ती संपलेली आहे. फक्त ऑर्गनचे नेम तुम्हाला पुन्हा एकदा लिस्ट करते. त्यातला पहिला ऑर्गन तुम्ही शिकला नोज. नोज नंतर नेक्स्ट बघितला तुम्ही फॅरिंग्स. फॅरिंग्स नंतरचा नेक्स्ट होता लॅरिंग्स. लॅरिंग्स नंतर नेक्स्ट आपण बघितलं ट्रकिया. ट्रकियांपासून प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शरी ब्रॉन्काय अँड ब्रॉन्क्युल्स हे फॉर्म होतात. हे आपण बघितलं ब्रॉन्कायमध्ये. ब्रॉन्काय नंतरचा नेक्स्ट पॉईंट आपण बघितला लंग्स. लंग्स नंतर नेक्स्ट सांगितलं तुम्हाला ब्रॉन्क्युलच्या एंड पॉइंटला असणारे अल्व्हेओलाय आणि फायनली सांगितलेलं आहे डायफ्राम. सो दिस इज अबाउट दी ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. ही ह्युमन बिंगची रेस्पिरेटरी सिस्टीम होती. या सिस्टीम नंतर नेक्स्ट पॉइंट आपण सुरू करणार आहे मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही इनहेल करता, इनहेल म्हणजे ऑक्सिजन किंवा एअर बॉडीच्या आत घेणं जेव्हा घेता आणि नंतर जेव्हा तुम्ही CO2 रिच एअर बॉडीच्या बाहेर रिलीज करता, ह्याच्या दोन गोष्टी आहेत. आत घेणं एअर याला म्हटलं जातं इन्स्पिरेशन आणि एअर बाहेर सोडणं याला म्हटलं जातं एक्सपिरेशन. एक इन्स्पिरेशन आणि एक एक्सपिरेशन मिळून एक ब्रीद तयार होतो आणि हा जो ब्रीदिंग मेकॅनिझम आहे याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गन जे आहेत ते लंग्सना किंवा त्या रेस्पिरेटरी सिस्टीमला हेल्प करत असतात. सो जेव्हा तुम्ही इनहेल करता तेव्हा कुठल्या ऑर्गनमध्ये काय चेंजेस होतात आणि जेव्हा तुम्ही एक्सहेल करता तेव्हा काय चेंजेस होतात हे आपण स्टार्ट करतोय. सो नेक्स्ट पॉइंट इज मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. ओके, सो मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन मी तुम्हाला आता सांगितलं की एअर आत घेणं आणि एअर बॉडीच्या बाहेर रिलीज करणं हे म्हणजे फक्त ब्रीदिंग झालं. रेस्पिरेशनचा एक पार्ट झाला, इथं रेस्पिरेशन कंप्लीट होत नाही. मग असे वेगवेगळे टप्पे. सो किती टप्पे आहेत ते मी तुम्हाला आताच लिस्ट करते बोर्डवरती. ते व्यवस्थित लक्षात घ्या कारण टॉपिक शिकत असताना तुम्हाला कळलं पाहिजे की हे आपण रेस्पिरेशनचा मेकॅनिझम शिकतोय. ब्रीदिंग संपला म्हणजे रेस्पिरेशन झालं असं होत नाही. ब्रीदिंग नंतर पुढे काय होतं, मग पुढे काय होतं, हे सगळे टप्पे जे आहेत ते तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात घ्यायचे. सो मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन मध्ये इन शॉर्ट त्यांनी डिफाईन केलेले आहे. रेस्पिरेशन इज एक्सचेंज ऑफ गॅसेस between atmosphere and body or lungs is called respiration. So गॅसेसचा एक्सचेंज ॲटमॉस्फिअर आणि लंग्स यांच्यामध्ये जो होतो त्या एक्सचेंजच्या मेकॅनिझमला आपण रेस्पिरेशन असं म्हणतोय. तर हा जो रेस्पिरेशनचा मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये किती पॉईंट इन्व्हॉल्व होतात, तर सगळ्यात फर्स्ट पॉईंट हे नीट समजून घ्या. फर्स्ट आहे तो म्हणजे ब्रीदिंग. ओके, जेव्हा तुम्ही ब्रीदिंग करता तेव्हा एअर आत घेता आणि CO2 रिच एअर बाहेर सोडता. सो याला आपण ब्रीदिंग म्हणतो. पण एअर आतमध्ये घेतली तर ती लंग्स पर्यंत आली आणि तिथं रेस्पिरेशन संपलं असं होत नाही. तिथून पुढचा जो टप्पा आहे तो काय केला पाहिजे, म्हणजे जेव्हा तुम्ही एअर इनहेल करता, इमॅजिन करा हा एक लंग आहे. तर लंग्स मध्ये एअर इन, लंग्स मध्ये ब्रॉन्क्युल आहे. ह्या ब्रॉन्क्युल मध्ये अल्व्हेओलाय मध्ये एअर येणार आहे. दुसरीकडे बाजूला कुठे एअर जात नाही, या अल्व्हेओलाय मध्ये एअर येते. इथपर्यंत आली किंवा इथली एअर बाहेर गेली
म्हणजे रेस्पिरेशन संपलं असं होत नाही, फक्त ब्रीदिंग झालं. त्याच्या पुढे काय झालं पाहिजे, तर याच्यामध्ये जो आलेला ऑक्सिजन आहे त्याच्या बाजूला असणाऱ्या ब्लड कॅपिलरीज मधल्या ब्लड मध्ये तो डिझॉल्व्ह झाला पाहिजे, त्याच्यामध्ये तो रिलीज केला पाहिजे. सो सेकंड जो पॉइंट येतो ते येतं एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन. ओके, सो जे ब्रीदिंग आहे याच्यामध्ये आपण दोन गोष्टी शिकणार, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. इनहेल करताना काय होतं आणि एक्सहेल करताना काय होतं. दुसरा पॉइंट आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये आपण काय शिकणार आहे, तर या अल्व्हेओलाई मधला ऑक्सिजन इथे कसा येतो ब्लड कॅपिलरी मध्ये, आणि ब्लड कॅपिलरी मधला कार्बन डायऑक्साइड अल्व्हेओलाई मध्ये कसा रिलीज होतो. इथल्या मेकॅनिझमला म्हटलं जातं एक्सटर्नल रेस्पिरेशन. सो ते आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये बघणार आहोत. त्यानंतरचा नेक्स्ट जो दिलेला आहे तो आहे इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन. ओके, इंटरनल रेस्पिरेशन काय आहे बघा. इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे सपोज ही ब्लड वेसल आहे, ब्लड मध्ये ऑक्सिजन आला पण इथपासून बॉडीच्या प्रत्येक सेल पर्यंत ऑक्सिजन सप्लाय होण्यासाठी वेगवेगळ्या मेथड आहेत. म्हणजे हा ऑक्सिजन इथून अगदी ब्रेन पासून टोस पर्यंत कसा कॅरी केला जाईल, तर त्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत. एक हा हिमोग्लोबिनला बाइंड होऊन पाठवला जाऊ शकतो, किंवा दोन तो ब्लड मध्ये डिझॉल्व्ह होऊन पाठवला जाऊ शकतो. म्हणजे ऑक्सिजन ऍक्च्युली ब्लड मधून कसा जातो किंवा CO2 येताना ब्लड मधून कसा येतो हे सांगणं याला म्हटलं जातं इंटरनल रेस्पिरेशन. सो तो जो गॅसेसचा ब्लड मधून ट्रान्सपोर्ट आहे तो तुम्ही इंटरनल रेस्पिरेशन मध्ये शिकणार आहात. आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे फोर्थ, सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन काय बघा. सो या ब्लड मधून ऑक्सिजन कसा ट्रान्सपोर्ट होतो हे आपण इंटरनल मध्ये बघणार. ट्रान्सपोर्ट झाला आणि तो सेल मध्ये ऑक्सिजन आला. सेल मध्ये आल्यानंतर या ऑक्सिजनचं काय केलं जातं हे आपण कशामध्ये शिकणार आहोत, सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये. सो दिस इज अबाउट दी मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. सो मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन मध्ये मी पहिला सांगितलं, रेस्पिरेशन इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड लंग्स. याच्यामध्ये गॅसेसचा एक्सचेंज होतो आणि याच्यामध्ये 4 मेन स्टेप्स आहेत. त्यातली जी पहिली स्टेप आहे तिला म्हटलं जातं ब्रीदिंग. दुसरी जी आहे तिला म्हटलं जातं एक्सटर्नल रेस्पिरेशन. तिसरी इंटरनल रेस्पिरेशन आणि चौथी सेल्युलर रेस्पिरेशन. ब्रीदिंग मध्ये तुम्हाला सांगितलं इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये आपण बघितलं इथे अल्व्हेओलाई ब्लड मध्ये गॅसेस कसे एक्सचेंज होतात. इंटरनल मध्ये सांगितलं ब्लड मधून कसे गॅसेस ट्रान्सपोर्ट होतात. आणि सेल्युलर मध्ये सांगितलं की सेलच्या आतमध्ये गॅसेस आल्यानंतर त्याचं कसं युटिलायझेशन केलं जातं, कसे यूज केले जातात. सो ते जे आहे ते सेल्युलर रेस्पिरेशन. सो दिस इज अबाउट दी मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. त्यातला फर्स्ट पॉइंट आपण सुरू करतोय, दिस इज अबाउट मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. आणि त्यातला फर्स्ट पॉइंट सुरू करतोय आपण ब्रीदिंग. आणि ब्रीदिंग मधले दोन इव्हेंट. सो बघा, what is breathing? Breathing, it is a physical process. ओके, ब्रीदिंगला फिजिकल प्रोसेस म्हटलेलं आहे. फिजिकल प्रोसेस का म्हटलेले, दोन टाईपच्या प्रोसेस असतात, फिजिकल प्रोसेस अँड केमिकल प्रोसेस. सो ब्रीदिंग जो मेकॅनिझम आहे यात कुठलीही केमिकल रिॲक्शन नाहीये. ब्रीदिंग मध्ये जस्ट गॅसेसचा एक्सचेंज होणं, एअर आतमध्ये घेणं आणि रिलीज करणं, एवढं जस्ट मेकॅनिकल वर्क केलं जातं. सो इट इज physical process. No any reaction take place in this process. Second thing, gaseous exchange. Gaseous exchange take place between atmosphere and lungs. गॅसेसचा जो एक्सचेंज आहे तो ॲटमॉस्फिअर आणि लंग्स यांच्यामध्ये गॅसेसचा एक्सचेंज होत असतो. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये दोन इव्हेंट्स असतात, इन्व्हॉल्व्स 2 इव्हेंट्स. त्यातला जो फर्स्ट इव्हेंट आहे त्याला म्हटलं जातं इन्स्पिरेशन आणि सेकंड जो आहे त्याला म्हटलं जातं एक्सपिरेशन. सो ब्रीदिंग मध्ये दोन इव्हेंट इन्व्हॉल्व होतात, इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. आणि थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये कुठले कुठले पार्ट पार्टिसिपेट होतात बघा.
inspiration and expiration involves. इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन मध्ये कोण कोण पार्टिसिपेट होतं, तर याच्यामध्ये एक आहे इंटरकॉस्टल मसल, नेक्स्ट लंग्स, थर्ड जे आहे ते रिब्स आणि अजून एक आहे डायफ्रम. सो बघा, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन याच्यामध्ये इंटरकॉस्टल मसल, 2 आहे लंग्स, 3 रिब्स आणि 4 डायफ्रम. हे जे वेगवेगळे ऑर्गन आहेत थोरॅसिक कॅव्हिटी मधले, तर हे वेगवेगळे ऑर्गन जे आहेत ते याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात या ब्रीदिंग मेकॅनिझम मध्ये. सो आता ऍक्च्युअली ब्रीदिंग मेकॅनिझम काय आहे ते आपण बघूयात. ब्रीदिंग मध्ये पहिलं सांगितलं इट इज फिजिकल प्रोसेस. या प्रोसेस मध्ये काय होतं, इट इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ गॅसेस इन बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड लंग्स. नेक्स्ट सांगितलं याच्यामध्ये 2 इव्हेंट असतात, एक असतो इन्स्पिरेशन आणि 2 एक्सपिरेशन. आणि हे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन होण्यासाठी कुठले कुठले ऑर्गन पार्टिसिपेट होतात, तर एक आहे इंटरकॉस्टल मसल्स जे रिब इन बिटवीन 2 रिब्स, रिबच्या मध्ये असतात. नेक्स्ट लंग्स, 3 रिब्स आणि 4 सांगितलं डायफ्रम. हे वेगवेगळे ऑर्गन जे ते या इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन मध्ये पार्टिसिपेट होतात. सो ॲक्च्युअल ब्रीदिंग मेकॅनिझम आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करणार आहे. त्याआधी तुम्हाला हे जे कंटेंट मी सांगितलं हे सगळं स्टेट बोर्ड मधलं कंटेंट आहे. तुम्ही NCERT मध्ये जर बघाल, याआधी आपले जे झूम वरती लेक्चर सुरू होते त्यात मी तुम्हाला NCERTचा कंटेंट इथपर्यंत कंप्लीट केला होता. सो तो कंटेंट इथपर्यंतचा कंटेंट मी रिपीट करणार नाही. इथून पुढचं जे NCERTचा कंटेंट आहे तो आपण स्टेट बोर्ड आणि NCERT साइड बाय लगेचच घेणार आहे. ज्या मुलांनी NCERT वाचलेलं नसेल त्यांनी 11th NCERT मध्ये रेस्पिरेशन हा सेपरेट लेसन आहे, तो चेक करा. त्याच्यामध्ये ह्युमन बीइंगची रेस्पिरेटरी सिस्टीम वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. आणि ब्रीदिंग मेकॅनिझम पासून आपण NCERT आणि स्टेट बोर्ड दोन्ही सायमल्टेनियसली बघणार आहे. दुसरा मुद्दा, आता जी काही परिस्थिती आहे ती कधी सगळी शांत होईल किंवा कधी सगळं स्टार्ट होतील ह्या अजूनही आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. त्यामुळे सगळ्यांनी आत्ता जो मिळालेला वेळ आहे तो वेळ कारणी लावा किंवा त्याच्यामध्ये चांगला अभ्यास करा, कारण नंतर तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही अभ्यास करायला. या वेळेमध्ये 11वी आणि 12वीचं जे काही कंटेंट शिकवून होते ते आणि त्याच्यावरचे MCQ नीट पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्ही व्यवस्थित केले तर ह्या वेळेचा खूप चांगला फायदा तुम्हाला होईल. सो डिप्रेस न होता सिलेबस मागं राहणार नाही याची आपण खात्री घेऊ. फक्त हे जे चालू आहे याच्यामध्ये 100% इन्व्हॉल्व्ह व्हा, काळजीपूर्वक लेक्चर ऐका, कारण तुमच्यावरती कंट्रोल करणारं कोणी नाही आहे दुसरं. सो तुम्हाला काळजीपूर्वक हे लेक्चर ऐकायचे आणि नोटबुकमध्ये ह्याचे जे नोट्स आहेत ते लिहायचे. नोट्सच्या PDF आपण तयार केलेले आहेत ते आपण सेंड करणार आहोत. सो हे व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यास करा. जर तुम्हाला काही डाऊट आले तर व्हॉट्सअपवरती ते डाऊट तुम्ही सेंड करू शकता. थँक्यू.